सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस ही लेखमाला जी लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी. कालच्या पुढे सुरू करते. बंगाल विधिमंडळात बंगाल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट चर्चेला येणार असल्याचं देशबंधूंना समजलं. त्यावेळी ते तापाने फणफणत होते. अनेकांनी प्रेमळपूर्वक आग्रह आणि विनंती केली की तुमच्या अशा स्थितीत असेंब्लीला जाऊ नका, जीवाला धोका होईल. तरी तो वृद्ध सिंह गरजून म्हणाला, ज्यांच्यामुळे उद्याचा इतिहास घडणार आहे त्या माझ्या असंख्य मुलांना कारावासात खिप्पत पडावं लागलंय. त्यांना 5 वर्ष विनाकारण डांबून ठेवणाऱ्या दुष्ट कायद्याची चिरफाड मला सभागृहात करायची आहे. अंगात फणफणलेला ज्वर घेऊन चाकाच्या खुर्चीतून दुबळी पण निर्धार मूर्ती दासबाबू सभागृहात पोचली. विधिमंडळात स्वराज्य पक्षाचे अनेक सदस्य होतेच. दासबाबूंनी आपल्या ज्ञानाचा कस लावून विधिमंडळ दणाणून सोडलं. इतर पक्षांचा त्यांना पाठिंबा मिळाला आणि सरकारचं बिल बहुमतानं फेटाळून लावलं. त्या रात्री त्यांना चांगली झोप लागली. बासंती देवींनी निश्वास सोडला. पण दुसऱ्या दिवशी दुपारी बातमी आली की लॉर्ड लिंकननं लावलेला कायदा आपल्या विशेषाधिकारात संमत केला आणि दासांच्या ज्वराने पुन्हा उचल खाल्ली. एके रात्री राजमहालातील राजा अगदी अक्षरशः एका रात्रीत भणंग वैरागी होऊन रस्त्यावर आला. सोबत बासंती देवी. हातात एक ट्रंक, एक बळकटी आणि अंगावरचे कपडे इतकंच होतं. एकेकाळी गव्हर्नरच्या घरीही नसतील अशा दुर्मिळ वस्तू त्यांच्या सदनी होत्या. त्या सर्वांचा त्याग करून देशबंधूंनी आपला राजप्रासादी महाल फक्त 3 लाखात विकला आणि त्यात आणखी निधी गोळा करून चित्तरंजन्यास उभारलं. डॉक्टर B.C. रॉय पुढची व्यवस्था पाहणार होते. देशबंधूंनी महिला आश्रमासाठी आपलं राहतं घर रिकामं करून रस्त्यावर आले. ते विदारक दृश्य बघण्यासाठी लोकांची गर्दी वाढली. त्या अद्भुत त्यागाने अनेकांचे डोळे पाणावले. मुखर्जी बाबूंनी विचारलं, देशबंधू, आता आपण कुठे राहणार? देशबंधू म्हणाले, गोसाव्याला घर कशाला हवं? गंगेकाठी काँग्रेसनं झोपडी बांधून द्यावी, आणखीन काय हवंय? देशबंधूंची बिघडलेली प्रकृती पाहून त्यांना दार्जिलिंगला हवापालट करण्यासाठी पाठवण्याचं ठरलं. सेवेला नोकर चाकर बाड बिस्तरा काही नव्हतं. अशा भणंग स्थितीत ते रेल्वेनं दार्जिलिंगला पोहोचले. रुपेंद्र सरकारने त्यांची राहण्याची व्यवस्था दार्जिलिंगच्या स्टेप असाईड बंगल्यात केली होती. एक दिवस दासबाबूंनी बसंती देवींच्या जवळ गांधीजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. बासंती देवींनी गांधीजींना पत्र लिहिलं. गांधीजी बंगालचा दौरा अर्धवट सोडून दार्जिलिंगला आले. दोघांची अनेक विषयांवर खूप गप्पा रंगू लागल्या. त्यांना वेळेचं भान नसायचं. बोलता बोलता एक दिवस देशबंधू म्हणाले, गांधीजी, माझं काही आता खरं नाही. फक्त 2च गोष्टींची खंत आहे. कोणत्या? एक म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य आणि दुसरं म्हणजे माझा लाडका सुभाष. गांधीजी म्हणाले, तुमच्या इतकी परिपक्वता यायला त्याला अजून बरीच मेहनत करावी लागेल. नाही गांधीजी, कासावी सोन देशबंधू म्हणाले, त्याला कमी लेखू नका. गेल्या 6 वर्षातील त्याची तडफ, त्याचं संघटन, त्याचा जाज्वल्य अभिमान मी फार जवळून बघितलाय. तो एक तेजपुंज हिरा आहे. देशहितासाठी अनेक वादळं माजवण्याची अंगभूत शक्ती त्याच्याकडे आहे. त्या शक्तीचा योग्य वापर करून घ्या. माझ्यानंतर त्याला वाऱ्यावर सोडू नका. माझ्या माघारी सुभाषला जपण्याचं वचन द्या. माझ्यानंतर मी या देशाला सुभाष दिला हे विसरू नका. या घटनेनंतर गांधीजी लगेच दुसऱ्या दिवशी पुढल्या दौऱ्यासाठी निघून गेले. 2-3 दिवस बरे गेले आणि देशबंधूंची प्रकृती एकदम बिघडली. कलकत्त्याहून डॉक्टरचे खास पथक पोचण्यापूर्वीच एका संध्याकाळी देशबंधूंची प्राणज्योत मालवली. देशबंधूंचा मृतदेह आगगाडीतून कलकत्त्याला आणला.
तेव्हा शोकग्रस्त जनसमुदायाच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या अंत्यविधीसाठी, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटल्या. संपूर्ण बंगाल शोकसागरात बुडाला. बातमी गांधीजींना कळताच आसामचा दौरा अर्धवट टाकून ते माघारी परतले. 5 लाखांच्या वर लोक अंत्ययात्रेत सामील झाले होते. फक्त कमी होती ती सुभाषचंद्र बोसांचीच. त्यावेळी ते दूर मंडाल्याच्या तुरुंगात होते. घाटावर चिता रचली गेली, मंत्राग्नी दिल्या गेल्या. गांधीजी, मेजदा, मौलाना शोकसागरात बुडून गेले. कोणी कोणाचं सांत्वन करायचं? शोकाकुल गांधीजी भरल्या गळ्याने म्हणाले, देश तर दुःखाच्या खाईत लोटला गेलाच, पण बंगालची अवस्था तर एखाद्या तरुण विधवेसारखी झाली. 6 वर्षांपूर्वी टिळक गेले तेव्हा मी निराधार झालो होतो, परंतु त्यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्य तरी होतं. पण आज दोन्ही धर्मीय एकमेकांच्या खुनाचे प्यासे झाले. नेमकं अशा कठीण वेळेसच 2 धर्मातील सेतू कोसळून पडलाय. असे पहाडासारखे माणसं जर सोडून जाऊ लागली तर हिंदुस्थानला कोण सांभाळेल? सुभाषबाबूंना आपल्या प्रमुख साथीदारांसह ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात हलवलं गेलं होतं. त्यांच्यावर आरोप ठेवला होता बंगालच्या गव्हर्नरच्या खुनाच्या कटाचा. त्यासाठी म्हणे त्यांनी शस्त्रांची जुळवणी पण केली होती. साराच मूर्खपणा. ब्रिटिश सरकार काहीही करू शकतं. मंडाले तुरुंग एखाद्या प्रशस्त किल्ल्यासारखा होता. 4ही बाजूंनी पाण्याचे खंदक होते. एकेकाळी हे ठिकाण ब्रह्मी सम्राटाची राजधानी होतं. कारावासाच्या भिंती, छत आणि जमीनसुद्धा लाकडाचीच होती. राजबंद्यांचे लाकडी पिंजरेसुद्धा लाकडाचेच होते. ते थंडीच्या कडाक्यात उघड्यावरच होते. ब्रह्मदेशातील कोणताच ऋतू सुखाचा नव्हता. सुभाषबाबू विचार करत होते, इथल्या अशा या यातनामय वातावरणात त्या महापुरुष टिळकांनी गीता रहस्यासारखा महान ग्रंथ कसा लिहिला असेल. तिकडे मेजदा म्हणजे शरद बोस, सुभाषचंद्रांचे मोठे बंधू, सुभाषचंद्रांच्या सुटकेसाठी जीवाचं रान करीत होते आणि इकडे मंडालेच्या तुरुंगात सुभाषबाबूंच्या हालाला पारावार नव्हता. तिथे पाऊस कमी पडत असल्यामुळे धुळींच्या लाटांचा अहोरात्र लाकडाच्या पिंजऱ्यातून सामना करावा लागायचा. अनेक लोक दरवर्षी देवीच्या साथीला बळी पडत असत. त्यातून काही वाचलेच तर त्यांचे प्राण घेण्यासाठी प्लेगचे उंदीर होतेच. सुभाष बोस मंडालेच्या तुरुंगात आल्यापासूनच त्यांना पोटाच्या विकारानं जखडलं होतं. चतुष्पाद प्राण्यांसारखे आणखी किती वर्ष त्या लाकडी पिंजऱ्यात काढावी लागणार होती. घरच्या सर्वांच्या आठवणीनं ते अतिशय व्यथित झाले होते. केवळ 2 महिन्यातच त्यांचं वजन 11 किलो घटलं होतं. ते अतिशय कृश झाले होते. आणि एके दिवशी ती भयानक बातमी सुभाषबाबूंच्या कानावर आढळली. बंगालचे देशबंधू चित्तरंजन दासांचे आकस्मिक निधन. वार्ता ऐकून सगळं जग गरगर फिरत आहे असं वाटलं त्यांना. काही वेळ ते शून्यवत जडवत झाले. अंगावर वीज कोसळल्यागत ते 7ही जड सैरभैर झाले. जोर जोरात हंबरडे फोडून रडू लागले. छाती बडवीत आक्रंदन करू लागले. त्यांच्या अचाट शोकाने पूर्ण कारागृह हादरून गेला. सुभाषबाबूंनी पिंजऱ्याच्या गजाला धरून रात्रभर ते रडत राहिले. सारा बंगाल अस्पोरका झाला. देशभक्तांचे मुकुटमणी, निराश्रितांचे पालनहार, मुस्लिमांना त्यांच्या लोकांपेक्षाही मायेची ऊब देणारे धर्ममित्र, आमचे देशबंधू, तुम्ही आम्हाला असं पोरकं करून गेलातच कसे? बासंती देवी मांची काय अवस्था असेल? त्यांच्या अशा दुःखद प्रसंगी आपण त्यांच्याजवळ नाही. देशबंधू बाबूजींचे अखेरचे दर्शन नाही. या सर्व गोष्टींनी सुभाषबाबूंच्या दुःखाला अंत नव्हता. देशबंधूंच्या निधनानंतर कारावासाचे वातावरण आणखीनच भयानक वाटू लागलं. दिवस जात होते. राजबंदींना आपल्या मातृभूमीच्या दर्शनाची आस लागली होती. तिकडे आंदोलनं सुरू होतीच. त्यात बंगालच्या कायदे मंडळाच्या निवडणुकी आल्या. सुभाषचे धाकटे भाऊ शैलेश उमेदवारी अर्ज घेऊन मंडालेला आले.
तुरुंगातून निवडणूक लढवणं ही कल्पनाच अभूतपूर्व होती. सुभाषचंद्रांच्या जीवनातील विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होती. सुभाषबाबूंच्या क्रांतिकारी मित्रांनी जीवाचं रान केलं. वासंती देवींनी आपलं दुःख बाजूला सारून आपल्या लाडक्या सुभाषसाठी पत्रकं काढली. वासंती मा आणि विभाभाबी झटून प्रचार करीत होत्या. गजाआडून निवडणूक लढवणारा उमेदवार फक्त भित्तीपत्रकातच कलकत्त्याच्या भिंतीवर दिसत होता. सुभाषचंद्र बोस घवघवीत मतांनी विजयी झाल्याची वार्ता आली आणि वंदे मातरमच्या जयघोषाने मंडालेचा तुरुंग दणाणून गेला. परंतु विजयाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सुभाषचंद्र बोस यांचा आजार बळावतच गेला. जेलर काळजीग्रस्त झाले. डॉक्टरांनी तपासल्यावर क्षयाची बाधा झाल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्या आजाराचा प्रश्न बंगालच्या विधिमंडळात चांगलाच गाजत होता. त्यांना तातडीनं हिंदुस्थानात हलवणं अत्यंत गरजेचं होतं. एके दिवशी जेलरनंच त्यांना सांगितलं की त्यांच्यासारख्या जोखमीचा कैदी हिंदुस्थानातील कोणताच तुरुंग स्वीकारायला तयार नाही. मुंबई, मद्रास, कराची सर्वच तुरुंगांकडून नकार आला आहे. त्यांचे मोठे बंधू सुनील दादांना त्रास होत असतानाही 2-3 खेपा झाल्या. दुसऱ्या भेटीच्या वेळी सुभाषबाबूंची खालावलेली प्रकृती बघून त्यांना रडू आवरेना. त्यांना स्वित्झर्लंडला पाठवणं हाच एक उपाय होता. पण त्यांच्या अशा नाजूक स्थितीत कोणी जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हतं. ब्रह्मी तुरुंगाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. कलकत्ता, रंगूनला तारा फोन झाले. शेवटी स्वित्झर्लंडला पाठवायचं निश्चित झालं. एके दिवशी ते ग्लानीतून जागे झाल्यावर त्यांची बोट हुगळीच्या पात्रात उभी असलेली दिसली. कैदी स्वीकारायला तुरुंगाधिकारी आले होते, परंतु सुभाषचंद्रांचा दुबळा गलितगात्र देह ताब्यात घ्यायचं धाडस होत नव्हतं. मेजदांना सुभाषबाबूंची तोळामासा प्रकृती पाहून हुंकाच फुटला. रडत रडत सुनील दादांना म्हणाले, अरे सुनील, हा मासाचा गोळा स्वित्झर्लंडपर्यंत जाणार तरी कसा? कुठे गेला तो माझा वाघासारखा सुभाष? स्वतः पोलीस आयुक्त टेगार्ड बंदरावर आले होते. त्यांनी सुभाष बोस यांचा पांढरा फटक्क चेहरा आणि अतिशय कृश देह बघितला आणि वैद्यकीय कागदपत्र घेऊन गव्हर्नर हाऊसमध्ये पोचले. गव्हर्नर स्टँडर्ड जॉक्सनने रिपोर्ट बघून म्हणाले, हा राजबंदी तर जवळजवळ मृतावस्थेतच दिसतो. इतक्या दूर स्वित्झर्लंडला कसा पोहोचेल? टेगार्ड म्हणाले, सर, तो यातून वाचला तर पुन्हा आगी भडकवतील. गव्हर्नर स्टेनले म्हणाले, आपल्या ताब्यात असताना मेला तर सर्व दोष प्रशासनाच्या माथी बसेल. कशाला कटकटी मागे लावून घेता? जेव्हा ग्लानीतून सुभाषबाबूंना जाग आली, त्यांचं डोकं वासंतीमांच्या मांडीवर होतं. त्या सुभाषच्या मांसरहित शरीरावरून हात फिरवत होत्या. सुभाषबाबूंना आपल्या वासंतीमांचं भकास पांढरं कपाळ बघून हुंका फुटला. त्यांना रडताना बघून मा म्हणाल्या, सुभाष, आवर स्वतःला. मा, कसं आवरू? सुभाष, तुझ्यासारखा होनहार मुलगा असल्यावर मला काय कमी? मंडळी, इथे आपण आजचा भाग संपवतो. उद्या याच्या पुढचा भाग आपण वाचूया. सुभाषबाबू आणि वासंतीमांचं जे पुढचं संभाषण आहे ते आपण उद्याच्या भागात वाचणार आहोत. मी निलिमा पटवर्धन मीनाक्षीताईंचे खूप खूप धन्यवाद देते त्यांना आणि उद्या पुढच्या भागासह भेटण्याचं आश्वासन देत आजच्या भागात आपली रजा घेते. धन्यवाद.